महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता अर्थात टीईटी परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे। त्यामुळे एप्रिल किंवा मे महिन्यात परीक्षा घेण्याच्या दृष्टीने परीक्षा परिषदेकडून हालचाली सुरू झाल्या आहेत। अहमदनगरच्या जामखेडमध्ये रत्नदीप शैक्षणिक संस्थेतल्या विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। अवाजवी शुल्क आकारणी करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जातोय। जवळपास 200 विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता। भंडारा जिल्ह्यातील आगरी ग्रामस्थांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला। गावाचा विकास खुंटलाय, रस्ता, पाणी, वीज अशा मूलभूत गरजा पूर्ण होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। गावात मोबाईल नेटवर्क नसल्याने इतर जगाशी होणारा संवाद तुटलाय। लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली। पुण्यातील मुंढवा केशवनगर भागातल्या नदीपात्रातील जलपर्णी प्रकरणी पर्यावरण अधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे। जलपर्णी काढण्यासाठी पुरेशी यंत्रणा न लावल्याने हे काम संथ गतीने सुरू असून कामात हलगर्जीपणा झाल्याने नोटीस पाठवण्यात आली। पर्यावरण अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश महापालिकेने दिलेत। अनेक नागरिकांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली।